प्राचीन भारताच्या गूढ आणि अलौकिक वातावरणाची नुसती कल्पना करा. विप्रांत क्षेत्राकडे जाणारी ही काही साधीसुधी तीर्थयात्रा नव्हती बरं. हा एक असा प्रवास होता जिथे प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती मानवी आकलनाच्या पार जाऊन कार्य करत होती. बैलगाड्या, घोडागाड्या आणि पायी चालणाऱ्या यात्रेकरूंचा हा वरवर पाहता साधा वाटणारा प्रवास. पण याचं खरं रहस्य काय होतं? तर श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य पादुका. या पादुका म्हणजे केवळ एखादी धातूची वस्तू नव्हती, तर साक्षात एक जिवंत, स्पंदित होणारी ईश्वरीय उपस्थिती होती. आणि इथूनच एका अशा विलक्षण प्रवासाची सुरुवात होते, जी आपल्याला थेट वैश्विक सत्याच्या आणि श्री राजराजेश्वरी देवीच्या अगाध कृपेच्या गाभाऱ्यात घेऊन जाते. आता तुम्हीच विचार करा, या यात्रेकरूंना आलेला अनुभव किती अंगावर काटा आणणारा असेल. तो केवळ भावनिक नव्हता, तर अत्यंत वास्तविक होता. ते चालत होते, पण त्यांना आतून अगदी स्पष्टपणे जाणवत होतं की पडणारी पावलं त्यांची स्वतःची नसून साक्षात श्रीपाद प्रभूंची आहेत. जेव्हा ते बोलायचे तेव्हा त्यांच्या मुखातून निघणारे शब्दही त्यांचे नव्हते, तर प्रभूच त्यांच्या माध्यमातून बोलत होते. अगदी जेवतानाही त्यांना जाणवायचं की श्रीप्रभूच त्यांच्या मुखाने अन्नाचं ग्रहण करत आहेत. एका भक्ताचं स्वतःचं अस्तित्व ईश्वराच्या अस्तित्वात कसं पूर्णपणे विरघळून जातं, याचं याहून उत्तम जिवंत उदाहरण असूच शकत नाही. आपण अनेकदा पोथ्या पुराणांमध्ये वाचतो ना की जीवात्माच परमात्मा आहे, पण बऱ्याचदा हे फक्त एक तात्विक विधान म्हणून उरतं. मात्र या भक्तांच्या बाबतीत तसं अजिबात झालं नाही. त्यांच्या शरीरातील मांस, रक्त आणि नाड्यांमधून साक्षात श्रीपाद प्रभूंचं चैतन्य अक्षरशः ओसंडून वाहत होतं. कोणत्याही प्रत्यक्ष शारीरिक स्पर्शाशिवाय त्यांना ईश्वराच्या अस्तित्वाची ही अत्यंत सखोल प्रचिती येत होती. हा अनुभव इतका अलौकिक होता की हे सत्य आता केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर ते त्यांच्या श्वासात भिनलं होतं. आता आपण ह्या प्रवासातील एका अत्यंत गूढ आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, जिथे भास्कर शास्त्री आणि त्या अद्भुत देववाणीचा प्रसंग घडतो. तर झालं असं, जेव्हा ही यात्रा विप्रांतकेश्वराच्या मंदिरात पोहोचली, तेव्हा तिथे त्यांची भेट झाली ती अर्चक स्वामी भास्कर शास्त्रींशी, ज्यांना खुद्द राजराजेश्वरी देवीचा अनुग्रह लाभला होता. याच भास्कर शास्त्रींच्या पूजेच्या मंदिरात जेव्हा श्रीपाद प्रभूंच्या त्या तांब्याच्या पादुका अत्यंत भक्तिभावाने ठेवल्या गेल्या, तेव्हा एका प्रकारे एका वैश्विक चमत्काराची पूर्वतयारीच पूर्ण झाली होती. देवघरातल्या त्या मंद आणि अतिशय तेजस्वी प्रकाशात ठेवलेल्या या पादुकांमधून अशी काही ऊर्जा स्रवत होती, जिने एका क्षणात तिथलं संपूर्ण वातावरणच बदलून टाकलं. आणि मग तो अंगावर शहारे आणणारा क्षण आला. त्या अतिशय शांत आणि पवित्र देवघरात अचानक एक देववाणी निनादली. हा आवाज कुठल्या मानवाचा नव्हता, तर तो थेट त्या तांब्याच्या पादुकांमधून येत होता. श्रीपाद प्रभू त्या आवाजातून म्हणाले, "बाळांनो, तुम्ही केवढे धन्य आहात." हा प्रसंग नुसता डोळ्यासमोर आणून बघा. साक्षात निर्जीव वाटणाऱ्या धातूच्या पादुकांमधून जेव्हा परमेश्वराची वाणी गुंजते, तेव्हा ऐकणाऱ्याची काय अवस्था होत असेल. ही देववाणी म्हणजे केवळ एक आशीर्वाद नव्हता, तर एका प्रचंड मोठ्या वैश्विक कालचक्राची ती नांदी होती. या देववाणीने जे रहस्य उलगडलं ते थक्क करणारं होतं. आता हे जरा नीट समजून घ्या. ह्या पादुका सध्या जरी तांब्याच्या रूपात असल्या, तरी भास्कर शास्त्रींच्या अफाट मंत्रबलामुळे काही वर्षांनी त्यांचं रूपांतर थेट सुवर्णात म्हणजे सोन्यात होणार होतं. आणि ह्या पादुकांचा प्रवास केवळ आपल्या पृथ्वीपुरता मर्यादित नव्हता. हिरण्यलोकातील महापुरुषांनी या पादुका तिथे नेऊन त्यांची अर्चना केली होती आणि त्यानंतर त्या कारणलोकात श्रीपाद प्रभूंकडे आणल्या गेल्या. प्रभू स्वतः या पादुका परिधान करून कारणलोकात आणि हिरण्यलोकात जाऊन दिव्य आत्म्यांना आशीर्वाद देतात. हा भौतिक जगताच्या सीमा ओलांडून ब्रह्मांडात पसरलेला असा एक अद्भुत त्रिमितीय प्रवास आहे. आणि ही भविष्यवाणी इतकीच नव्हती. ही सुवर्णमय झालेली पावलं पृथ्वीवर अशीच कुठेही पडून राहणार नव्हती. तब्बल 18,000 महासिद्ध पुरुष एका सुवर्ण विमानातून या पादुका पीठिकापुरम येथे म्हणजेच श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी घेऊन जातील. तिथे जमिनीच्या 300 फूट खोलवर या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल, जिथे सुवर्णमय कांती असलेले दिव्य नाग या पादुकांची दररोज अर्चना करतील आणि त्यांच्या सोबतीला 64,000 योगिनी उपस्थित असतील. विचार करा, हे चित्र कल्पनेच्याही किती पलीकडचं आणि किती भव्य आहे. यातूनच एक अत्यंत गूढ सत्य समोर येतं, ते म्हणजे अदृश्य सुवर्ण पीठिकापुरम. आता तुमच्या मनात येईल, हे नक्की कुठे आहे? तर आपण जे भौतिक पीठिकापुरम पाहतो अगदी तिथेच, पण सामान्य डोळ्यांना अदृश्य असणारं असं एक सुवर्ण पीठिकापुरम अस्तित्वात आहे.
हे एक असं परिमाण आहे जे केवळ योगदृष्टी प्राप्त झालेल्या भक्तांनाच दिसू शकतं. याच ठिकाणी प्रभू श्रीपाद, ऋषी, मुनी आणि योगिनींसोबत आपला दरबार भरून सर्वांना सत्संगाचा लाभ घडवतात. जेव्हा या सुवर्ण पादुकांची प्रतिष्ठापना होईल तेव्हाच या खऱ्या सुवर्ण पीठिकापुरमचीही प्रतिष्ठापना होईल, अशी ती देववाणी होती. ही देववाणी ऐकल्यानंतर त्या भक्तांच्या मनाची जी अवस्था झाली असेल ना, ती शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि अंगावर उभे राहिलेले रोमांच, या अफाट वैश्विक सत्याच्या दर्शनाने ते एका अशा ध्यानावस्थेत गेले जिथे भौतिक जगातल्या वेळेचं भानच त्यांना उरलं नाही. आपण किती वेळ या स्थितीत होतो हे कोणालाही समजलं नाही. हा तो क्षण होता जिथे मानवी मन आपल्या मर्यादित अस्तित्वातून बाहेर पडून अनंतत्वाला स्पर्श करत होतं. या अत्यंत सखोल आणि वैश्विक अनुभूतीनंतर ही कथा वळते ती श्री राजराजेश्वरी देवीच्या अगाध तत्वज्ञानाकडे, ज्याला आपण विवेकाची खाण म्हणू शकतो. या अद्भुत प्रसंगानंतर यात्रेकरूंनी भास्कर शास्त्रींना विनंती केली की त्यांनी श्री राजराजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल मार्गदर्शन करावं. भास्कर शास्त्रींनी देवीच्या तत्वाचं वर्णन करताना एक खूप सुंदर गोष्ट सांगितली. ते म्हणाले, राजराजेश्वरी देवीचं चैतन्य हे मानवी मनाला त्याच्या संकुचित सीमांच्या पार घेऊन जातो. आपलं हे जे सामान्य संकुचित मन असतं ना, ते देवीच्या शुद्ध आचरणाने मेधाशक्तीत म्हणजे सर्वोच्च अशा बुद्धिमत्तेत परिवर्तित होतं. देवी आपल्या भक्तांच्या संकुचित वृत्तीचं समूळ उच्चाटन करून त्यांना संपूर्ण विश्वाकडे पाहण्याची एक अतिशय विशाल दृष्टी प्रदान करते. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे शक्ती आणि विवेक यांचा संगम. आपण जगात अनेकदा पाहतो, बहुधा ज्याच्याकडे अपार शक्ती असते त्याच्याकडे विवेक नसतो, आणि ज्याच्याकडे विवेक असतो त्याच्याकडे बऱ्याचदा शक्ती नसते. बरोबर ना? पण राजराजेश्वरी देवीच्या अनुग्रहाचं हेच तर खरं वैशिष्ट्य आहे. तिच्या कृपेने भक्ताच्या ठिकाणी शक्ती आणि विवेक या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अत्यंत सामंजस्याने नांदतात. विश्वातील दिव्य चैतन्याची विविध रूपं समजून घेण्याची प्रगल्भ बुद्धी यातूनच प्राप्त होते. भास्कर शास्त्री पुढे म्हणतात, ती अनंत अशा विवेकाची खाण आहे. या विश्वातील कोणतीही गोष्ट तिच्यापासून लपलेली नाही. सर्व जीव, त्यांचे मूळ स्वभाव, त्यांच्या कृती, अगदी काळाचा ओघ, हे सर्व काही तिच्या स्वाधीन आहे. पण लक्षात घ्या, हे सर्व करत असताना ती अत्यंत निरपेक्षपणे आणि परिपूर्ण ज्ञानाने या संपूर्ण विश्वाचं चलनवलन करत असते. तिला कुणाचा गर्व नाही आणि कुणाबद्दलही द्वेष नाही. ही महामाता कोणत्याही सांसारिक आसक्तीशिवाय आपलं कार्य करत असते. ती कोणाशीही कसलाही अनुबंध न ठेवता पूर्णपणे असंगत्वाने वावरते. जो खरा साधक आहे त्याच्या स्वभावाप्रमाणे आणि गरजेप्रमाणे ती त्याला मार्गदर्शन करते. ती कोणावरही कसलीही जबरदस्ती करत नाही. अगदी अज्ञानी लोकांनाही ती त्यांच्या मार्गाने जाऊ देते, कारण ती जाणते की प्रत्येक जीवाचा आपला एक वेगळा प्रवास आहे आणि तो त्यानेच पूर्ण करायचा आहे. आणि तिची करुणा, ती खरोखरच अथांग आहे. या संसाररूपी सागरातून पार पाडणारी ती एकमेव नौका आहे. अखिल जगतातील सर्व प्राणी मात्र तिचीच अपत्य आहेत. अगदी राक्षस, असुर किंवा भरकटलेले जीव जरी असले तरी शेवटी ती एक आई आहे. तिला ते तिच्या मुलांसारखेच वाटतात. पण या अफाट प्रेमासोबतच तिचा विवेक नेहमी जागृत असतो. परमेश्वराने घालून दिलेल्या नियमांचं आणि मार्गाचं ती कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन करत नाही वा कोणाला करूही देत नाही. मग साहजिकच प्रश्न पडतो, अशी ही अगाध कृपा मिळवायची तरी कशी? भास्कर शास्त्रींनी यावर अत्यंत व्यावहारिक असा मार्ग सांगितला. जर देवीची शक्ती आणि कृपा हवी असेल तर कर्तव्य दक्षता, शुद्धता आणि सत्याचा अखंड शोध या गुणांचा अंगीकार करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याच मार्गावरून चालत राहिल्यावर सत्य ज्ञान बोध होतो. इथे कोणताही शॉर्टकट किंवा केवळ वरवरची भक्ती चालत नाही, तर प्रत्यक्ष आचरणातील सत्यता तिला अपेक्षित असते. पण हे सगळं ज्ञान, ही सगळी अनुभूती, या सगळ्याचा मूळ स्रोत शेवटी कुठे जातो? तो पुन्हा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी येऊन विलीन होतो. भास्कर शास्त्री अत्यंत नम्रपणे कबूल करतात की त्यांच्यावर झालेली ही राजराजेश्वरी देवीची दीक्षा आणि त्यांच्याकडे असलेली ही आध्यात्मिक शक्ती ही केवळ आणि केवळ श्रीपाद प्रभूंच्या असीम कृपेमुळेच फळाला आली आहे. श्रीप्रभूंची कृपा नसती तर हे ज्ञान आणि ही भक्ती अपूर्णच राहिली असती. हे दर्शवतं की संपूर्ण ईश्वरी शक्ती एकाच मूळ स्रोताशी जोडलेली आहे. हा तो अत्यंत शांत आणि पवित्र प्रसंग होता,
जिथे भास्कर शास्त्री यात्रेकरूंना सांगतात की आज त्यांच्या दीक्षेचा दिवस आहे. स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीचा आढावा घेण्याचा आणि सखोल ध्यानात बसण्याचा हा दिवस. त्यांनी यात्रेकरूंना श्रीपाद प्रभूंना अर्पण केलेला महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी आमंत्रण केलं. या महाप्रसादाच्या सेवनाने संपूर्ण वातावरणात एक असीम शांतता आणि तृप्ती पसरली. इथे हा अत्यंत गहन आणि चैतन्यमय प्रवास एका अतिशय निवांत वळणावर येऊन थांबतो. देवळातील प्रज्वलित दीप, हवेतील तो मंगल सुगंध आणि दूरवर ऐकू येणारा तो घंटेचा मंद नाद, या सर्व वातावरणात एकच भाव उमडतो, भक्ती आणि पूर्ण शरणागती. जय जय श्रीपाद श्रीवल्लभ, ओम श्री गुरुवे नमः. हा मंत्र म्हणजे केवळ काही शब्द नाहीत, तर ती एक अशी अनुभूती आहे जी प्रत्येक भक्ताच्या हृदयाच्या ठोक्यासोबत स्पंदित होत राहते.